या महत्त्वाच्या घडामोडींकडे आपण लक्ष देणारच आहोत। मात्र तत्पूर्वी काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण पाहूया। भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय। नंदकुमार पाटील यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जमिनीच्या वादातून महिलेला त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे। वाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। नंदकुमार पाटील हे पालघरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। नंदू का धावत आला तू माझ्यावर धावत आला रे मग थोडं मी नाही गेला डायरेक्ट माझ्यावर पंता मारलाय तू आज कोण मी बोललो मी थोडं बोला तुम्ही भांडायला तिघं तुम्ही भांडायला डोक्यावर आजूबाजू 3 वेळा मारली ना हा मग मारला ना हा मग तुम्ही बाईच्या अंग हात टाकता म्हणजे या महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे आणि आणखी एक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये सुद्धा मारहाण करताना नंदकुमार पाटील पाहायला मिळतायत। पालघरचे ते भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत। सध्या नंदकुमार पाटील यांच्यावर लोकसभा संघटक म्हणून जबाबदारी असल्याचं देखील समोर येत आहे। नंदकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या भावांवर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। जमिनीच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। महिलेला मारहाण यावेळेला करण्यात आल्याचा समोर येत आहे। प्रवीण बाबरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडनं या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेऊया। प्रवीण, जमिनीच्या वादातून हा सगळा मारहाणीचा प्रकार घडल्याचं समोर येत आहे आणि त्याचे व्हिडिओज देखील समोर आलेले आहेत। काय नेमकी कारवाई झाली आहे या प्रकरणात? गुन्हा तर दाखल झालाय, पुढची नेमकी काय कारवाई होतीये? नक्कीच अजिंक्य, आपण बघू शकता पालघर जिल्ह्यातील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा वाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल झालेला। एकूणच पाहायला गेलं तर जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण झाली आणि त्या अनुषंगाने त्या महिलेने जी त्रस्त महिला होती तिने ही तक्रार दाखल केली आणि त्याच्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला। एकूणच पाहायला गेलं तर महिलेला विवस्त्र करून तिला मारहाण झाल्याचे सुद्धा समोर आलेले आहे। त्या अनुषंगाने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे। तर दुसऱ्या बाजूला सीसीटीव्ही मध्ये जे मारहाण झालेली आहे त्याचे व्हिडिओ सुद्धा कॅप्चर मध्ये सीसीटीव्ही फुटेज मध्ये सुद्धा आलेला आहे व मोबाईल मध्ये सुद्धा रेकॉर्डिंग आलेलं आहे। सध्या नंदकुमार पाटील यांच्यावर लोकसभा संघटक म्हणून ही जी जबाबदारी दिलेली आहे आणि नंदकुमार पाटील यांच्यासह त्यांच्या भावावर वाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अजिंक्य, ठीक आहे प्रवीण, धन्यवाद माहिती दिलीत आपण त्याबद्दल। मात्र अत्यंत गंभीर असा हा सगळा प्रकार आहे। जमिनीच्या वादातून महिलेला मारहाण केली गेलेली आहे आणि नंदकुमार पाटील आणि त्यांच्या भावांविरोधात आता वाडा पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। विनयभंगाचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं समजतंय आणि याच संदर्भातले मारहाणीचे काही व्हिडिओ देखील आता समोर आलेले आहेत। कोण मी बोललो मी थोडं बोला तुम्ही भांडायला तिघं तुम्ही भांडायला डोक्यावर आजूबाजू 3 वेळा मारली ना हा मग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।